महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे शुक्रवारी निधन झाले आहे। तर मुंबईतील रुग्णालयात शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला। दरम्यान मृत्यूसमयी ते 86 वर्षाचे होते। यावेळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बुधवारी पीडी हिंदूजा हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल होते, तर खासगी वैद्यकीय सुविधेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मनोहर जोशी हे 1995 ते 1999 पर्यंत मुख्यमंत्री होते आणि राज्यात सर्वोच्च पद भूषविणारे अविभाजित शिवसेनेचे पहिले नेते होते। ते खासदार म्हणूनही निवडून आले आणि 2002 ते 2004 या काळात अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर असताना ते लोकसभेचे अध्यक्षही होते। दरम्यान जोशी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं मनोहर जोशी यांचा मुलगा उमेश जोशी यांनी सांगितलं। त्याआधी त्यांचे पार्थिव माटुंगा येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येत आहे।